पण महाराजांनी बंदूक ही वयाच्या बऱ्याच वेळा विचार येतो की महाराजांनी बंदूक का आपल्या ह्याच्यात वापरली नाही. तुम्ही यावरून उदाहरण घ्या की एक कागद सुद्धा त्यावेळेस 4 शेर तांदूळाच्या बदल्यात एक कागद मिळत होता. ज्यावेळेस महाराज फक्त ढाल आणि तलवारींपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांची विचार करण्याची शक्ती, त्यांची दूरदृष्टी ही बऱ्याच वेळा सिद्ध होताना बंदुकीचं उदाहरण सुद्धा बऱ्याच वेळा देण्यात येतं. महाराजांनी पहिल्यांदा बंदूक चालवली किंवा महाराजांच्या युद्धशास्त्रामध्ये किंवा त्यांच्या त्या युद्धनीतीमध्ये बंदुकीचा वापर किंवा बंदुकीचा समावेश होता का, हे बऱ्याच वेळा विचारण्यात येतं. तर आपल्याला ज्यावेळेस पन्हाळ्याला वेढा पडला आणि पावनखिंडीची लढाई झाली, त्यावेळेस सिद्धी जोहरच्या सैनिकाने युद्ध करत असताना आपल्या बाजी प्रभू देशपांडेंवरती गोळी झाडली, हा पहिला संदर्भ देण्यात येतो, ज्यावेळेस आपल्या बंदुकीचा इतिहास महाराजांच्या इतिहासामध्ये दिसतो. पण महाराजांनी बंदूक ही वयाच्या बऱ्याच लहान टप्प्यात असताना बघितलेले आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं लग्न सईबाईंसोबत पुण्याच्या जहागिरीत झालं आणि बंगळूरवरून निरोप आले, त्यावेळेस बंगळूरमध्ये शहाजीराजे आपली जहागीर चालवत होते. तिथले राजे म्हणून आदिलशाहीने त्यांना ती सत्ता दिली होती. त्यावेळेस बंगळूरला जाताना सईबाईला फलटणला ठेवण्यात आलं त्यांच्या माहेरी, आणि जिजामासाहेब आणि छत्रपती शिवराय ते बंगळूरला निघून गेले. बंगळूरला निघून गेल्यावर त्यांना दिसणारे नवीन माणसं, नवीन शस्त्र, नवीन घरं हे त्यांना सगळं बेचैन करत होतं. त्यांच्या मनात अनेक विचार येत होते. असंच असताना त्यांना एक दिवस इंग्रज आणि गोरेपांजी इंग्रज होते, त्यावेळेस ते सगळे बंगळूरमध्ये फिरताना दिसले. त्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराज, म्हणजे जे की त्यांचे मोठे बंधू होते, त्यांना विचारलं की महाराज साहेब, राजेसाहेब, हे दादासाहेब, ते त्यांना म्हणत होते, दादासाहेब हे कोण आहेत? तर त्यावेळेस संभाजीराजे त्यांना म्हणाले की हे इंग्रज व्यापारी आहेत, हे आपल्याकडे व्यापार करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांनी विचारलं त्यांच्या खांद्याला लटकवलेली ती शस्त्र कुठली, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ह्या बंदूक आहेत. त्यावेळेस शहाजी महाराजांना घरी राजवाड्यात आल्यावर त्यांनी आग्रह केला की त्यांना ती बंदूक बघायची आहे आणि ती चालून बघायची आहे. त्यावेळेस शहाजी महाराजांना त्यांच्या नजरेचं खरंच कौतुक वाटलं. महाराजांनी ताबडतोब इंग्रजी व्यापाऱ्यांना आमंत्रण पाठवलं आणि असंख्य बंदुका त्यांच्यापुढे आच्छादल्या. आणि त्या बंदुकांमधून एक बंदूक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खुद्द शहाजी महाराजांनी निवडली आणि त्यातला बार देखील उडून काढला. त्यावेळेस महाराज 10 ते 12 वर्षांचे असतील अशा बऱ्याचशा नोंदी आहेत. आणि महाराजांनी 10व्या ते 12व्या वर्षी पहिल्यांदा इंग्रज व्यापाऱ्यांकडून बंदूक विकत घेऊन बंदूक चालवण्याचं प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. तर महाराजांनी इतक्या कमी वयात असतानाच ही युद्धनीती, ही युद्धकला आणि लागणारी पुरोगामी सगळी शस्त्रे जमवण्याचा जो काही निर्धार आहे तो चालूच ठेवलेला होता. पण बऱ्याच वेळा विचार येतो की महाराजांनी बंदूक का आपल्या ह्याच्यात वापरली नाही. तर बंदूक ही एवढी महाग गोष्ट होती की जी सगळ्या सैन्याला देणं अशक्य गोष्ट होती. म्हणजे तुम्ही यावरून उदाहरण घ्या की एक कागद सुद्धा त्यावेळेस 4 शेर तांदूळाच्या बदल्यात एक कागद मिळत होता. ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकात ज्यावेळेस सगळा खजाना किती, हत्ती किती, घोडे किती, हे सगळं वैभव जगाला दाखवण्यासाठी ज्यावेळेस त्याच्या नोंदी करण्यात आल्या, त्यावेळेस कागदांच्या नोंदीसुद्धा त्या राजकोशामध्ये लिहिलेल्या आहेत. यावरून बंदुकी किती महाग असतील त्या काळी याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हेच हेरून महाराजांनी आपल्या शस्त्रकारात बऱ्याच वेळा ज्यावेळेस तलवारी किंवा तोफा बनवताना मॉडिफिकेशन महाराजांनी बनवलेले आहेत. त्यांची पकडण्याची तलवारीची मूठ असू द्या, तलवारीचं पातळ असू द्या, किंवा तलवारीचा आकार कसा असायला पाहिजे जेणेकरून शत्रूवर लवकर वार करता येईल. यामुळे महाराजांनी अशा बऱ्याचशा गोष्टी त्यात इनोव्हेशन केल्या. त्यामधूनच सगळी महाराजांची दूरदृष्टी ही आपल्याला नजर येते.